उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये, अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्हीव्हीआयपी आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही. अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते? तेव्हा आजचे व्हीआयपी जे आहेत हे लावून पळून गेले होते. अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात? अयोध्येला 8 ते 8.5 लोकांना पासेस आलेले आहेत, त्यांना निमंत्रण आलं, त्यांना बोलवलेलं आहे. आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे. उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये, अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्हीव्हीआयपी आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही. त्यात सारे आमदार आहेत, MLC आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत. आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. कोण व्हीआयपी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत, म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो. तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते? तेव्हा आजचे व्हीआयपी जे आहेत हे लावून पळून गेले होते. अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही. अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते. तेव्हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली, होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली बरं का, तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहे. उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला. तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत. आता अशोक सिंगलजी नाहीयेत विश्व हिंदू परिषदेचे, त्यांना विचारा. अशोक सिंगलजी यांच्या मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्यासंदर्भात, तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता. तेव्हा आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या. आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या. विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्री आम्हाला हात धरून मंदिरात नेतायत. हे हिंदुत्व तुमचं? आम्ही आहोत ना सगळे, आम्ही जाऊ ना अयोध्येत. आम्ही गेलो. 2024 नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल. आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत आहे. सोडा हो, तुम्ही कसली आव्हानं देताय? हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात? बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही बरं का, आम्हाला माफ करा. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती? तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहित नाही. तेव्हाची छाताडं तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे. सत्तेमुळे आता 56 इंच, 58 इंच, 60 इंच आता झाली असती. पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती? जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची, तेव्हा ही छाताडं होती ना पिचलेली. तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती. आम्हाला शिकवू नका हिंदुत्व, हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.